तर तुकोबांची पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ झालेली आहे। अनगड शहावाले बाबा इथं मुस्लिम समाजाकडून आरती देखील करण्यात येणार आहे। आरतीनंतर पालखी रथात विराजमान होणार आहे। मोर्चा काढणाऱ्या गोरक्षक पोलिसांच्या ताब्यात आहेत। गोरक्षकांवर गुन्हे दाखल करा। गोरक्षकांवर दाखल गुन्हे मागे घेण्यासाठी आता हा मोर्चा निघणार होता। कायदा सुव्यवस्थेच्या कारणाने परवानगी नाकारली। अफवांवर विश्वास न ठेवण्याचे पोलीस प्रशासनाच्या सूचना आहेत। आजच्या मोर्चाला जिल्हा पोलीस प्रशासनाकडून आम्ही परमिशन नाकारली होती, तरी देखील काही आंदोलनकर्ते मोर्चेकरी जमा झाले होते। त्यांना आम्ही 10 ते 15 लोकांना ताब्यात घेतलेलं आहे। जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने सगळ्यांना आवाहन करण्यात येते, कोणीही कुठल्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये। सध्या जे विना परवाना मोर्चासाठी जमले होते त्यांना आम्ही ताब्यात घेतलंय। सगळी शांतता आहे, कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये असं आम्ही नंदुरबार पोलीस प्रशासनाच्या वतीने सगळ्यांना विनंती करतो। तर काही भागात पावसाअभावी पेरणीच झालेली नाहीये। पावसामुळे नुकसानही झालंय। येत्या काळात पेरण्या वाढणार आहेत, मंत्री दत्तात्रय भरणेंचं वक्तव्य आहे। पाहूया पुढील महत्त्वाची बातमी। हिंगोली न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय। शुभम राजे हत्या प्रकरणाचा निकाल लागलेला आहे। न्यायालयाकडून तिघांना जन्मठेपेची शिक्षा देण्यात आली आहे। आरोपी क्रमांक 1 जे बबलू धाबे त्याची भाची हिच्या छेडछाडीच्या कारणावरून घडलेली आहे आणि त्यामध्ये एकूण 3 आरोपींनी मिळून शुभम सखाराम राजे याचा खून केलेला आहे। त्यांचे वय जर बघितले तर 22-23 या वयोगटातील सर्व आरोपी आणि मयत सुद्धा 22-23 वयोगटातील आहेत। ह्या केसमध्ये 302 अंतर्गत तिन्ही आरोपीला जन्मठेपेची शिक्षा आणि ह्यापैकी आरोपी क्रमांक 3 विश्वास मेकवाने ह्यास 1 वर्ष 324 अंतर्गत शिक्षा ठोठावण्यात आलेली आहे आणि प्रत्येकी 50,000 रुपये दंड हा सुद्धा लावण्यात आलेला होता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।